दरम्यान राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। मनसेच्या वर्धापन दिन मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरेंनी महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य केलं होतं। गंगेचं पाणी कोण पिणार असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं। दरम्यान कुंभमेळ्यामध्ये अनेकांचे जीव गेले तेव्हा भावना दुखायला हव्या होत्या असं म्हणत मिटकरींनी रोहित पवार यांना उत्तर दिलंय। कारण त्या पाण्याची ताकद जबरदस्त आहे। तुम्ही फिल्टर केलं म्हणून तुमची ताकद कमी होते नाही तर हे होतं नाही, पण ते जे पोल्युशनचे कण आहेत त्यासाठी हजारो कोटी आतापर्यंत खर्च केला गेला होता। तर माझं मत आहे ते 1000 कोटी गेले कुठं असा प्रश्न जर राज ठाकरे साहेब करत असेल तर ते योग्य आहे, पण ज्या पद्धतीने वक्तव्य केलं त्यामुळे नक्कीच भावना या अनेक लोकांच्या दुखावल्या गेल्या असं म्हणावं लागेल। ज्या वेळेस कुंभमेळ्यामध्ये पहाटेच्या कुंभस्नानाच्या वेळी अनेकांचे जीव गेले त्यावेळेस तुमच्या भावना दुखायला पाहिजे होत्या। त्यामुळे कोणाच्या भावना दुखू नयेत। आता मी काही त्या पक्षाचा प्रवक्ता नाही आहे, पण प्रबोधनकार ठाकरे नंतर बाळासाहेब ठाकरेंची जर तुम्ही भाषणं ऐकली त्यात त्यांनी ज्योतिषाला हात दाखवू नका असं स्पष्टपणे सांगितलं आणि त्या वारशाला साजेसं असं वक्तव्य त्यांनी केलं। मी वैयक्तिकरित्या त्यांचं या गोष्टीचं समर्थन करतो।